असली काम किंमत कमी होती आपली. पुढील सन्मान आहे श्री शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल कोणी शुभ्रा किती मोठं कॉम्पिटिशन आहे. 99.80% तृतीय क्रमांकावरती आलेला आहे. म्हणजे सावले लागवी चंद्रशेखर पूर्वा 95.83% गुण प्रथम क्रमांकाची मागे 8 साईड. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. मी माझ्या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. यानंतर पुढील सन्मान आहे पाचही तालुक्याच्या शहर प्रमुख आणि व्यासपीठावर यायचं. पर्णिका बाळांबे हिचा विशेष सन्मान या ठिकाणी. खेगडे इंग्लिश स्कूल लांजा 97.80% गुण. अथर्व दिलीप खेगडे विनंती करतो व्यासपीठावरती की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. रत्नागिरी शहर प्रमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. शुभ्रा परशुराम सुतार. पुढील सन्मान होतो कुमार चिन्मय अनंतकुमार मोघे 98.20% गुण. लहानगावकर प्रमुख आणि संजय पवार राजापूर शहर प्रमुख या दोघांचे शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. चिन्मय अनंतकुमार मोगे पालक सन्मान स्वीकारत आहेत. पुढील सन्मान होतोय कुमार आर्यन विभीषण करते मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली मयेकर यांना विनंती करतोय या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न व्हावा. यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या एक नावलौकिक आपल्या एक नावाची वेगळी ओळख तयार केली. ते नाव म्हणजेच राऊत साहेब. राऊत साहेब म्हणजे घराघरात जपलं जाणारं विश्वासाचं नाव. या जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब जोरदार टाळ्या देऊया त्या उत्तम व्यक्तिमत्वासाठी. शिवसेना नेते आणि या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना दक्षिण रत्नागिरी या कार्यक्षेत्राचे संपर्क प्रमुख माननीय सुरेश कदम यांच्या कल्पकतेतून आणि आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र ढोळस, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वेदा फडके आणि त्यांच्या सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या संकल्पनेतून आज हा नेहाताई माने, वेदाताई फडके, इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी, आमचे संपर्क प्रमुख सुरेश कदम, उपस्थित सर्व पत्रकार आणि बंधू भगिनींनो, खरंच पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करायलाच पाहिजे. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या कितीतरी शाळा पाहिलेल्या आहेत, पण शिक्षण क्षेत्रामध्ये
एक आदर्श शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, त्या संस्थेमधून आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी धडपडणारे पालक आणि शिक्षकांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देणारे विद्यार्थी जर कुठे असतील तर ते केवळ निकळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येच आहेत. आणि म्हणून अनेक वर्षापासून मी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सध्या बाजार कसा चाललाय तुम्हाला माहिती आहे. जवळजवळ 35 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारी ही नीट परीक्षा फोडणारे जे आहेत ते दुर्दैवाने बहुतांशी या महाराष्ट्रातले, पण सुदैवाने आपल्या कोकणातला कोणी नाहीये. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त परीक्षा, कॉपी मुक्त परीक्षा आणि दर्जेदार शिक्षण हेच खऱ्या अर्थाने कोकणचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या कोकणच्या वैशिष्ट्याला साजेसं प्रोत्साहन देण्याचं काम आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आज होतोय. मला आश्चर्य वाटतं, आता मानेसाहेब काय, मी तुमच्यापैकी सुद्धा काही अनेक मागच्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही शिक्षण संस्था चालवतो. पण आजही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील शाळांच्या विद्यार्थी ज्यावेळेला 100% मार्क्स मिळवतात त्यावेळेला 100%चं गणित नेमकं आम्हाला मुंबईकरांना सुद्धा सुटलेलं नाही. आणि म्हणून मी स्वतः ठरवलेलं आहे की मुंबईतल्या काही विद्यार्थ्यांना कोकणातल्या ह्या विद्यार्थ्यांचं विशेष मार्गदर्शन आम्ही ह्या जुलै ऑगस्टमध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. 100% यशाचं गमन हे खऱ्या अर्थाने कोकणवासीय मुंबईकरांना देणार आहे. ही कोकणासाठी कौतुकाची गोष्ट आहे. मग अशा आमच्या दत्ताजी कदमने सांगितलं ते खरं आहे की मी 10 वर्ष इथे खासदार होतो. तसं राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी तर होतात. तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना मी प्रार्थना करेन की तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पदार्पण कराल त्यावेळेला राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला येण्याची आवश्यकता आहे. कारण आज हे राजकारण जे गढूळ झालेलं आहे, भ्रष्टाचार युक्त राजकारण झालेलं आहे, या राजकारणामध्ये स्वच्छ आणि निरभ्र जर समाजकारण आणायचं असेल तर सुशिक्षित आणि सामाजिक विचाराने प्रेरित झालेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या राजकारणाकडे प्रभावित होण्याची आवश्यकता आहे. मी खासदार म्हणून झाल्यानंतर संसदेमध्ये काम करत होतो, विधानसभेमध्ये काम करत होतो. पण मला अभिमान एवढ्यासाठी आहे की केवळ गमजेबाजी न करता, केवळ थापेबाजी न करता मी नेमकं या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये काय केलं आम्ही सर्वांनी, तर आमच्या कोकण म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा, कोकण उद्योगाच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा, कोकण विचाराने समृद्ध पण परिस्थितीने अत्यंत गरीबातला गरीब. आणि म्हणून या अशा कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये पहिल्या प्रथम 1000 कोटीच्या तरतुदीसहित 500 बेड्स असणारं अत्याधुनिक शासकीय रुग्णालय आणि त्यासाठी आवश्यक असलेली डॉक्टरांची फौज उभं करणारं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जर कुठे उभं झालं असेल पहिलं त्या महाराष्ट्रातलं शासकीय विद्यालय मधल्या अत्यंत म्हणजे बऱ्याचशा गॅप नंतर तर ते सिंधुदुर्गामध्ये झाले. आणि ते सुद्धा केवळ आणि केवळ मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्याच मुळे झाले. आणि मला अभिमान आहे 4 दिवसापूर्वी ज्या वेळेला MBBS परीक्षेचा रिझल्ट लागला त्यावेळेला सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिल्या बॅचचे 95 विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षेला बसले त्याच्यातले 94 विद्यार्थी MBBS पास झाले. आणि त्याचा फायदा एक असा असतो हे 100 डॉक्टर आजपासून म्हणजे या महिन्यापासून पुढची अनेक वर्ष हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे. आम्ही थापेबाजी करणारे राजकारणी नाही आहोत. राजकारणामध्ये असताना जे माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे 80% समाजसेवा, ही समाजसेवा आज आदित्यजी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दत्ताजी, तुम्ही रवींद्र डोळस, तुम्ही आणि तुमच्या सर्व कार्यकारिणीने सुरेश कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केली. आणि अनेकांना आता डोळे फापारले असतील एवढं सगळं भाव आणि सगळं भगवत चित्र पाहिल्यानंतर. आणि म्हणून आज सुद्धा पुन्हा आम्ही एक निश्चित केलेलं आहे की आजपर्यंत शिवसेनेला म्हणजे काय मागच्या 1-2 वर्षामध्ये शिवसेनेशी बेईमानी करणारे
आता शिवसेना खऱ्या अर्थाने चांगली धुवून पुसून गद्दार मुक्त शिवसेना म्हणजे रत्नागिरीतली शिवसेना हे सांगायला मला अभिमान वाटतो. आणि म्हणून आजच मी जाहीर करतो की माने साहेब आजपर्यंत आमच्या नेहाताई माने जिल्हा बँकेच्या यशस्वी संचालक आहे. येणारी रत्नागिरी जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने लढण्याचा निर्धार आम्ही करतोय. आणि त्यासाठी माननीय सुरेश कदम साहेब, माननीय दत्ताजी कदम आणि माननीय रवींद्र डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या वेदाताईंच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा बँकेच्या संचालिका नेहाताई माने, जिल्हा परिषदेचे सदस्य एक संतोष थेराडे आणि आमचे सहकार क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व चंद्रकांत शिंदे यांची एक समिती आम्ही नियुक्त केलेली आहे. आणि ह्या समितीच्या माध्यमातूनच येत्या 4-6 महिन्यामध्ये काम करतील. आणि ज्या वेळेला जिल्हा बँकेची निवडणूक होईल त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पूर्ण पॅनल आम्ही उभं करू. हा निर्धार आजच्या या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आदित्यजी ठाकरेंचं वाढदिवसाच्या निमित्ताने लाख त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मगाशी आमच्या मुस्लिम भगिनी एक संवाद त्या भगिनीने आदित्यजी ठाकरेंचा मतदारसंघामध्ये संवाद चालू असताना कुठेही शिकवलं नाही, कुठेही पडवलं नाही, पण मतदारांचे जे उत्स्फूर्त भावना आहेत त्या आमच्या त्या मुस्लिम भगिनींनी जे व्यक्त केलेल्या आहेत, तुमच्या आमच्यासाठी डोळ्यामध्ये तेल घालण्यासारखी ती डोळे उघडणं, आपले सर्वांचे डोळे उघडणारी ती प्रतिक्रिया आहे. आपण त्याचा अंमल करूया. पुन्हा एकदा आदित्यजी तुम्हाला लाख शुभेच्छा. आणि आदित्यजींच्या वाढदिवसाच्या या निमित्त साधून आपले संपर्क प्रमुख म्हणून माननीय सुरेश कदम साहेब, तुम्ही तेवढ्या ताकदीने पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा उभा करण्यासाठी यशस्वी व्हाल त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊत साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून टाकावं. त्यानंतर आता सन्माननीय सुरेशजी कदम साहेब यांचा सन्मान रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. साहेब स्कारावे कुमारी कलिका हरीश घार, प्रथम क्रमांकाची मानकरी कलिका हरीश घार 87.17% गुण. भाबळे कला शाखा 82% गुण. शाही